ताई तुम्ही कुठून आलात? सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे तर तरीसुद्धा तुम्ही किनाऱ्यावरती आलेला आहात. काय वाटलं होतं तुम्हाला? बुकिंग मिळेल असं वाटलं होतं का? नमस्ते, माझं नाव मोसमी राजेश फळक. मी अमरावतीहून आलेली आहे. युद्धजन्य परिस्थिती असूनही आम्हाला बुकिंग इथे मिळालेलं आहे. आम्ही इथे खूप एन्जॉय केलेला आहे. मुलांना सुट्ट्या वगैरे असल्याकारणाने हा माझा ग्रुप आहे, अमरावतीहून आलेला आम्ही. खूप छान वाटलं इथे येऊन. खूप छान वातावरण आहे, लोक खूप छान आहे इथे. म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही इथे आज. काही सांगाल? आम्ही MS27 अमरावती विदर्भवरनं आलो आहे. आम्हाला खूप टेन्शन होतं की रूटमध्ये आल्यानंतर आम्हाला बुकिंग मिळणार की नाही मिळणार, कारण आपण पाहतच आहात की युद्धजन्य परिस्थिती चालू आहे. त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे लोकांना गॅस वगैरे मिळत नाही आहे. पेट्रोलचा पण तुटवडा आपल्याला भासत आहे. महागाई वाढेल. आम्ही इथे आलो, आम्ही इथे एन्जॉय तर केला. मुलांना सुट्ट्या होते त्यामुळे आम्ही इथं आलो आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन आम्हाला खूप छान वाटत आहे. धन्यवाद. मी भाग्यश्री आशिष गवार, मी नागपूरमधून आली आहे. सध्या मी रत्नागिरी जिल्ह्यातला मुरुड समुद्रकिनारा आहे, इथं आम्ही आलो आहे. या काळामध्ये सध्या आपण पाहतोय की इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे. खूप भीतीदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याच दरम्यान आमच्या आमच्या मुलांना सगळ्यांना सुट्टी होती. विचार होता की कुठेतरी फिरायला जावं आणि बजेट आमचं वगैरे सगळं पाहता सगळं प्लॅनिंग वगैरे झालं, पण अशी भीती वाटत होती की बजेट आणि हे सगळं जमेल की नाही, कारण सध्या खूप महागाई वगैरे वाढलेली आहे युद्धामुळे. पण इथे आल्यानंतर कुठे आम्हाला बुकिंगचा पण इश्यू झाला होता, पण 1-2 ठिकाणी ट्राय केलं, आम्हाला मिळालं. जेवण पण थोडं गॅस सिलेंडर ह्याच्यामुळे थोडं वाढल्यामुळे जेवणही खूप महाग वाटत आहे सध्या इथे. पण एकंदरीत ट्रिप आम्ही एन्जॉय केली, खूप मजा आली. सध्या आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. खूप छान वातावरण आहे रत्नागिरीचं. तुम्हाला मासे मिळाले का? मासे आम्ही दुपारीच विचार करत होतो जेवणाचा, पण मासे पण इतके महाग होते आणि बोटिंग सध्या बंद आहे असं कळलं, आणि मासे पण खूप महाग, जेवढे पण होते ते खूप महाग सांगत होते. ताजे नाही मिळाले, पण खाल्ले आम्ही. खूप एन्जॉय करतो. इकडे या.